हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आहे एकदम एक्साइटिंग दिवस. आज आहे हे बघा, जसं तुम्ही बघू शकता माझ्या गालावर, आज आहे हळदी. तर आम्ही इथे आल्यापासून काही व्लॉग नाही केलं जास्त, सगळं तोडून फोडून हे ते घेतलं आहे. पण आजपासून मी विचार केला की आजपासून आम्ही एक सिरीज चालू करू ज्याच्यामध्ये भैयाच्या लग्नाची पूर्ण सिरीज असेल. तर आज आहे डे 1, म्हणजे काल होता डे 1 ज्यात त्यांनी देवपूजा केली, पण त्यात काही असं रेकॉर्ड करू नाही शकत कारण की ती देवपूजा आहे. तर आज आहे हळद. तर आजपासून खरी सुरुवात होईल लग्नाची. तर आता दिवसा त्यांनी जंगलात जाऊन काठी वगैरे म्हणजे बांबू वगैरे आणले, कारण की ते असं पूर्ण मंडप बांधणार बांबूचं, त्याच्यामध्ये भैया बसेल आणि पूर्ण रात्र त्याला तिकडे बसेल आणि आम्ही पण त्याच्यासोबत झाकणार आहे. तर खूप मजा येणार आहे कारण सगळे आलेत, मित्र फॅमिली, तर सगळे मस्त मजा येणार आहे. तर आता बघत राहा तुम्ही. हिची मेहंदी भाई, 2 लोक तुझी एक वेगवेगळं काढताय. हा, 2 लोक कामाला लावले भाई मेहंदी काढायला. इथे बघ. भाई फोन मध्ये एवढी सुंदर दिसते ना, मजाक नाही. तू काढली जबरदस्त. तर हातावरती मोनू काढते राईट हँडला आणि लेफ्ट हँडला सोनिया मोनिया आणि संजना. मला फुल नवरीवाले फिलिंग येते. भैयाचं लग्न आहे आणि आम्ही नाही काढणार, ह्याच्यावर पण काढी आहे या. दीपेशला ऑर्डर पण आलेत. ऑर्डर नंबर लागलेले आहेत ऑलरेडी. आफ्टर रिझल्ट यो आर्ट the model with द आर्टिस्ट the model. द मॉडल. तेच तो मध्ये लागेल, त्याची पूजा करता आणि मग हे मंडप बांधणार आहे. लोकच दिसतात. इसको छील कर बनाएंगे, एक में से 4 बनाएंगे बोल रहे हो. हाँ, वो वाला डिजाइन वाला बनाएंगे उसको. वाह, तो काट के अच्छा पतला सा बनाएंगे. तो बीच वाला 3 अच्छा 9 है, मुझे तो 4 उसके पास करेगा काम. बीच वाले जेवण करायला जातोय आता आम्ही. कसं तोंड झाकून झाकून चाललंय भाई नवरदेव. भाई काय जबरदस्त बनवलं हे. सॉलिड. हा, मस्त दिसतंय एकदम. काय मांडव भाई. जेवणासाठी पंगत लागली आहे मस्त. आजी पोट भरून जेवा. हे मेहंदी लावली तर एवढी सेवा, तोंड धुवून मिळते अतिशय मेहंदी लावली म्हणून. पण दाखव मेहंदी. भाई साहेब हे बघा काय मेहंदी काढली. त्यालाच बघता तू, रगडू नको. हा, मी सगळा बदला हळदीमध्ये काढेल. नाकाच्या आत टाकला. एक काम कर आता ना, साबण लावून सोडून दे. साबण लावून सोडून दे, आपण जाऊ. हा ठीक आहे, साबण लावून जाऊ आपण. भाई साहेब नुसती धावपळ, पण सगळे रेडी झाले हळदीसाठी. ये मी पण येलो कुर्ता, सगळे येलो टीम येलो, टीम ग्रूम रेडी. आता मी समोर जाऊ हळदी हे करायला. तुम्ही काहीतरी बोला, तुमच्या मुलाला हळद लागणार आहे. माझ्या मुलगाचं आज लग्न सुरू झालंय. आज त्याचा हळदीचा दिवस आहे. तुम्ही खुश आहे की नाही ते सांगा. खूप आनंदी आहे. माझा पूर्ण परिवार कातोली नावाच्या खेड्यामध्ये आहे. इथे हळदीचा प्रोग्राम चालू आहे. सगळे या. यस, आणि सगळे बघा, आम्ही दाखवू तुम्हाला. आणि बघा गावाची प्रथा कशी असते. यस, एक्साइटेड आहे आम्ही खूप. आता जाऊन भैयाला हळदी पोतू, एकदम मस्त घमेला रेडी करतो आता हळदीचा जाऊन. भाई हे बघा, हे यांनी पूर्ण
असा लाकूड आणलेला, हा जो लाकूड आहे आणि त्यापासून यांनी हे बनवलं. आणि हा तिकडे लागेल आता मांडवामध्ये. या जरा इकडे बघ, हे आहे तुझं लुक. हा मांडव आणि हे पप्पा, पप्पांचा लुक आणि हे भैया. त्यामध्ये मी आता बघितलं, मी थोडे क्लिप्स काढले. मला तर टाइम पण नाही भेटत आहे, पण माझी मेहंदी बघा किती सुंदर. आणि आता जे आवाज येत आहे, तुम्हाला माझा आवाज येते की नाही मला माहिती नाही, पण मी तुम्हाला दाखवते की मागे काय होत आहे. तर मग बघितलं तुम्ही, तर इथे पूजा चालू आहे आणि तिकडे ते लोक बँड वाजवत आहेत. आता पूजा झाली की बाहेर जाऊन त्यांना हळद लावणार. सो मी आता व्हिडिओ एडिट करत होती आणि मला एडिट करताना समजलं थोडंसं कॉन्टेक्स्ट मिसिंग आहे. तर मग मी तुम्हाला आयडिया देते. तर पहिले ते गावातले जे लोक असतात ते जंगलामध्ये जाऊन असं लाकूड तोडून आणतात आणि मग ते लाकूड आणि पानांचं ते मंडप बनवतात, जे तुम्ही बघितलं मंडप. आणि मग त्याच्यानंतर आता जे पुढे होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही काय केलेलं, गावामध्येच एक देऊळ असतं, देऊळ आहे म्हणजे, तिकडे जाऊन आम्ही देवळाकडची माती आणतो, म्हणजे पवित्र असं मानतात ते. आणि मग तुम्ही नंतर बघाल की ती माती, ते जे खांब लागलेले ना त्याच्या आजूबाजूला ते टाकतात ती माती. आणि मग ते खांब जे स्पेशल बनवलेलं त्याला असं प्रोटेक्ट करतात रात्रभर. आणि मग हळद लागली आणि जेव्हा निघणार असतात ना तेव्हा ते खांबाला टाकतात आणि त्या मातीने पूर्ण हे करतात. आता तुम्ही बघाल की मी टोकरी वगैरे उचलली आहे, तर त्याच्यामध्ये ती माती आणतात आम्ही मुली घरच्या, ते घेऊन येतात माती. आणि त्यासाठी आम्ही ते आता देवळात चाललोय. विदाऊट इन्व्हिटेशन येत चालत चालत. फोटोग्राफर हिमेश रेशमी बनवून. इंतजाम झालेला आहे. ग्लास मध्ये दूध आणून दिलंय भैया. चिअर्स.
नमस्कार मित्रांनो, तर आज आहे डे 2 ऑफ हल्दी. तर काल रात्री एवढी धमाल केली, एवढी मजा केली. मस्त रात्री 4 वाजता झोपलो आम्ही. किती वेगळी हे आहे ना प्रथा. इथे बघून लावा ना. आम्ही आता निघालोय वरात घेऊन आणि आता आम्ही पूजा करत करत जातोय. तर मग त्यांनी एक छोटी पूजा केली एक ठिकाणी, दुसरी छोटी पूजा केली असं नारळ आणि मी तुम्हाला दाखवू काय. एक सेकंड. आम्ही इथे थांबलोय, इथे त्यांनी पूजा केली आणि ह्यांना बघा यांची फॅमिली. भाई हे लोक किती सिमिलर आहे आपल्याशी. हा आणि आता तुम्ही जे पूर्ण व्हिडिओ बघितलं त्याच्यामध्ये आम्ही मेहंदी हळदी दाखवली आणि आता आम्ही निघालेलो वरात घेऊन नवरीकडे, तर वहिनीकडे आमच्या. तर नागपूरला लग्न होतं, तर आम्ही आता नागपूरसाठी निघालो आहे. तर पुढचं बघण्यासाठी, नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी एक्सायटेड राहा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट पण करा आणि सांगा आम्हाला तुम्हाला कशी वाटली. कारण की गावाकडची पद्धत अशी वेगळी असते ना, तर थोडी वेगळी मजा येते. आता आम्ही पण एकदम कॅनडावरनं एकदम खेडेगावामध्ये गेलेलो, तर आम्हाला पण खूप एक्साइटमेंट वाटलं. आम्हाला दोघांना पण आवडतं असं राहायला एकदम गावामध्ये. तर आम्हाला खूप मजा आली आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला कळेल की नेक्स्ट व्हिडिओ कधी येणार आहे. स्टे ट्यून्ड. बाय.